इन ब्रीफ काय झाले आता जस्ट काय झालं प्लीज सांग पटकन. हेच नाही झालं, कोणीतरी अचानक येऊन आमची बेल वाजवली. अचानक म्हणजे ज्यांनी आमची रूम बुक केली ती त्यांनीच आमच्या रूमची बेल वाजवली. ती अशी वाजवली की समोरचं डायरेक्ट कोमात जायच्या मार्गावर होतं. मी डायरेक्ट असा मोठा दांडा काढला होता. अगोदर ही बाल्कनी चेक केली, मग खाली दम्मानी मी आणि दीदी गेलो. ह्या दोघी झोपलेल्या, मेघा दीदी आणि पेरू दीदी. आम्ही दोघीच जागी. मी ब्लॉग एडिट केला, मी जस्ट फोन ठेवला, लाईट बंद केलं, डिंग डॉंग डिंग डॉंग. बाप रे. एक तर आम्हाला सुचत नाही, उद्या सकाळी 4ला उठायचं, लवकर उठायचं, जाग नाही आली तर काय करायचं म्हणून दार सुद्धा उघडं ठेवलं. पाहते तर तुमचं दार अर्ध्याच्या वरती उघडं. म्हटलं यांचं कसंच नाही. मला काय शंका आली की तुझा आवाज आला म्हणजे मला त्याचा आवाज आला की दरवाजा उघडलाच म्हणजे बहुतेक मी खाली गेले असे पाणी वगैरे बघायला. म्हणून मला असं वाटलं की मग खाली गेलं तर मग काहीतरी मग नंतर बिलचा म्हणा काय कनेक्शन. मी म्हटलं ही अशी का म्हणती, पेरुजीच नाव त्यांचं का घेते तू. मी इग्नोर केला, पण ते 3-4 वेळेस लयच वाजला ना, मग मी पहिले बाल्कनी पाहिली, पहिले बंद करते कारण इथून लगेच उडी मारते ती. पण डायरेक्ट कसं काय उघडता येईल म्हणून. ओके चला विषय संपला, इथं भूत वगैरे कोण नव्हतं. तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत मस्तपैकी जिथे आमचा इव्हेंट होता योगाचा. सकाळी सकाळी आम्ही 5:30ला निघलो होतो आमच्या विलावरून तिथे जाण्यासाठी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो टुडे इज न्यू डे. तर आम्ही आता जस्ट आमच्या तर आम्ही जस्ट आता विल्सन पॉइंटवर पोहोचलो जिथे आमचा इव्हेंट आहे. खूप प्रचंड थंडी आहे, खूप थंडी वाजते आणि टी-शर्ट आमचे असे असले म्हणजे प्लीज बोला सगळे काहीतरी. आम्ही ब्लू कलरचे झालो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. थांब ना आता थांब का. खूप मस्त. आपले चौघांचे तुम्ही अशी उभे आकाशी चंद्र बोला ना काहीतरी बोलला तर. सो आम्ही आलेलो आहे, कुठंच नाही आलोय सध्या, आम्ही एका इव्हेंटच्या ठिकाणी आलोय आणि आता आमचं इव्हेंट दिस इज द लोकेशन. एवढी सगळी पब्लिक आलेली आहे, खूप सारी. इकडून चालू झाली, इकडून लगेच मागे. Very good. अब हाथ ऊपर देखते. आजचं योगा सेशन कसं राहिला, कसं वाटलं सर्वांना? छान वाटलं, म्हणजे खूप सांगू शकत नाही इतकं छान. मग तेच म्हणते मी, सांगा प्लीज सांगा. आनंद खूप छान. आणि आम्हाला खूप टेन्शन होतं. खूप छान. सर्वात बेस्ट पार्ट कोणता होता तुमच्यासाठी? हा तोपर्यंत तुम्ही. माझ्यासाठी तो होता जो ड्रोन यायचा का तोंडावर असा मस्त पैकी, तो लय भारी पार्ट होता. हसूच कंट्रोल. आणि हो एक बेस्ट पार्ट. तू हिरोईन दिसतेस. हिरोईन का? आपल्याला थालीपीठ खायचं आपोआप पचतं. या वेलकम. आमचा ब्लॉग चालू आहे. हॅलो एव्हरीवन. अशा सर्वजण आपला नेहमीचा आपला प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे. मी म्हणून वाघमारे डान्सर परभणीतून आहे. तुमच्या टीमचं मॅनेजमेंट करायला असं थँक्यू व्हेरी मच तुम्ही आल्याबद्दल. काय योगा खूप छान झालेला आहे तुमच्या अशा प्रकारे. मी लाईव्ह योगा कधीच पाहिला नव्हता. मी डान्सर असून स्वतः थालीपीठ नाही तर चालू आहे लाईव्ह काहीतरी. थालीपीठ होईपर्यंत इंट्रोडक्शन द्या सर. तुला करंट देते आम्हाला. सादरीकरण हे योगाच्या श्री गजानन योगा टीमने केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. तुमचं कार्य असं सुरू ठेवा.
आणि फार मजा आली. सकाळ आजची खूप मस्त झाली. योगिक सकाळ झाली आजची. योगिक सकाळ झाली आणि फक्त योगिक नाही तर मन आणि आत्मा तृप्त करणारी ही सकाळ झाली. त्याच्याबद्दल मानसिक शांती मिळण्यासाठी आमची इच्छा अशी आहे की नाही तुम्ही असेच प्रोग्राम करत राहा, आम्हाला बोलवत राहा. त्यामुळे आणि आमचा इथे योगा सेशन झालेला आहे. खूप कडक झालाय, खूप छान, खूप मस्त प्रतिसाद दिलेला आहे. इथल्या सगळ्या पर्यटकांनी, इथल्या सगळ्या माणसांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. असेच प्रोग्राम होत राहो, आम्ही येत राहो, सगळ्यांच्या भेटी घडत राहो. तर अशा पद्धतीने ही आमची पूर्ण गजानन योगाची टीम सर्व सादरीकरण केलेलं आहे. आमचे सर सध्या बिझी आहेत सगळ्यांना भेटण्यामध्ये. तर करू शकत होतो आपण उगवत्या सूर्यासोबत. उद्या करू, उद्या पण आम्ही इथेच आहोत. डिपेंड ऑन सिच्युएशन, उद्या होईल की नाही कन्फर्म नाही सांगू शकत त्राटक. पण उद्याचं सेशन आमचं पॉवर योगाचं असणार आहे. उद्या खूप जबरदस्त. तर जमलं तर प्रयत्न करू की आमचा हा आजचा व्लॉग येईल लवकरच. कालचा व्लॉग. ही आहे धनू राम आणि हे आहे झुंबा लीडर. नर्वस चेहरे ज्यांना अजून नाश्ता केलेला नाही येतात. आणि आता हा आमचा नाश्ता आलेला आहे, येतोय. आजचा मेन्यू. मेघाला खूप भूक लागली आहे. अप्पे. अरे वा, माझे आले. थँक्यू सो मच. सॉरी पाहिलं का आमची ब्लॉकवाली मस्त झाडावर चढून जांभळं खाणं चालू आहे. ॲक्च्युली ते जांभळं खूप गोड आहे सांगायला गेलं तर. हे बघा आमचं चालू आहे आता. हे जांभळं तोडणं कसे चालू आहे म्हणजे पर हात पोचेल इतके ते झाड खाली आलेले. आणि आमच्या मॅडम तर जांभळं खाऊन झालेले आहे. आता आम्ही पुढे चाललेलो आहे. खूप छान जांभळं होते ऍक्च्युली. हे बघा तुम्हाला दाखवते मी. खूप छोटे छोटे आहे ते पण खूप गोड आहे. पूर्ण जांभळी झाली माझी जीभ. तू दाखव काय जीभ काढते का बाहेर. आता आम्ही आलोय गन्नाचा ज्यूस. गन्नाचा नाही ग, उसाचा ज्यूस पिण्यासाठी. रगडू नाही काढलं. विदाउट आईसचं येतं. सध्या इतकं छान वातावरण झालेलं आहे उन्हाचं, बसावं वाटत नाहीये. थँक्यू सो मच दीदी. खुर्ची आणून ती पटकन. कसं आहे कसं आहे येऊन तर पाहू दे का सांडून पाहिला. नाही मला नाही आवडत. मिशी नाही येत ना. मिशी नाही येते ते दुसरा असतो का फसफस काढलेला त्यानी येते. गाईज वी आर इन द विला. कसं वाटलं? मस्त वाटलं. आता किती वेळेस विचारायचं तेच. खूप मस्त वाटलं. आता एडिटिंग करतो इथं. अरे यार एक रात्रभर राहील तरी मला माहित नव्हती इथे खिडकी आहे. खरंच ना. तर हा आहे आमचा. हे कसं खोलायचं का? नको पण कशाला रात्रीच्या परत ते लागत नाही त्या खिडक्या. कोण म्हणे? खूप छान मस्त व्ह्यू आहे इथनं. बऱ्यापैकी आहे, इतका पण खास नाही आहे. इथे फुलं बस संपला. चालू होता संपून गेला. हां चला आता एडिटिंग करायची आपल्याला. पहिले आप कहाँ जा रहे हो नोबिता? हमें खाना खाना. दुसरा कोणता आवाज येतो बाळा आपल्याला? नाही मला एवढाच येतो. मी एवढाच करणार आहे. बीट झाले का सिलेक्ट करून? एडिटिंगच चालू आहे. बीट झाले नाही काही? नाही आवाजच नाही करणार. नो नोबिता हम यहाँ सो रहे.
बदला का नाश्ता किया क्या नोबिता? आता जे आसन करायचं आहे ते ओके. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. हा, पायाच्या टाचा आतमध्ये, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेमध्ये. करंट रेषे बघतो मला. जांभळं तोडताना झाडांचे जांभळं खाताना उत्साहित कार्यकर्ते. ते बघा ती झाडावर चढली. हॅलो एव्हरीवन, तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि अशाच ड्रेसवर आम्ही चाललो आहोत बाहेर फिरायला. मग जेवण करून मग बाकीची तुम्हाला अपडेट देऊ. तोपर्यंत बाय बाय. आता आम्ही परत सर्वजण आलो आहोत त्याच मार्केटमध्ये, त्याच ठिकाणी. फक्त फरक एवढा आहे की काल रात्र होती, आज दिवस आहे. आणि आता आम्ही जेवण करायला आणि काल ड्रेस वेगळे होते, आज ड्रेस वेगळे. आज आमची सोय, जेवणाची सोय केलेली आहे. यस, काल पण केलेली होती, पण काल आम्ही फक्त भटकत होतो. काल हिंडायचं होतं आम्हाला, एन्जॉय करत होतो. यस, इथलं ॲटमॉस्फिअर. आज आम्ही कुठल्या हॉटेलला जातो? पुन्हा आराम हॉटेल. आरंभ हॉटेल. हा, आराम का आरंभ? आराम हॉटेल, जिथे आमची भोजनाची सोय आहे. खूप छान छान असे ड्रेसेस आहे, पण ते कोणाला घ्यायचे असतील तर पैसे पाठवा, आम्ही घेऊन येऊ. हा, ज्यांना लागतात त्यांनी पैसे पाठवा, घेऊन. मस्त वाटतंय, खूप दिवसानंतर बाहेर फिरायला भेटतंय. ही धनू, तिला उन्हातही ब्लॉग करायला खूप आवडतो, कारण तिचं म्हणणं असं आहे की उन्हामध्ये फोटो छान येतात. उन्हामध्ये फोटो छान येतात, ब्लॉग छान येतात असं नाही बोलले चेहऱ्यावर, असं तिचं म्हणणं आहे. पण मी टोपी घातली. खरं आहे ते आम्हाला माहिती नाहीये, कारण आम्ही रेअरली ब्लॉग बघतो. ऍक्च्युली मी बनवतेच रेअरली. हा, हे रिझन असू शकतं. आज खूप पटकन आलो पुढे आपण. येस, कारण आज गर्दीची. जस्ट आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय, आराम हॉटेल. आज आमचं भोजनाची थाळी आलेली आहे. खूप सुंदर असं इथे दिसतंय पंचपक्वान्न. क्लीन ताट आहे माझं. हे आहे सरांचं, ही दिदीची पोळी. हे इथं लहान लेकराचं. उरलेली पोळी तुझी आहे. हो, खाऊ आहे, खाऊ म्हणे. हे मी पूर्णपणे क्लीन केलं. धनुची पोळी इकडे होती. हो सर, बळजबरी काही नको देत, दीडच पोळी आहे. और ब्लॉग इज गेटिंग तर सध्या आम्ही आलो आहोत जेवण केल्यानंतर शतपावली करत. फूड काय, कुठं आलोय? फूड काय? फूड फेस्टिवल मध्ये. हा, फूड फेस्टिवल मध्ये आलोय सध्या. मस्तपैकी खूप छान अशी उन्हाची चटकी बसतायत आम्हाला. काय करायचंय? काय परत तेच. चलो, इथं काहीतरी आहे काहीतरी स्ट्रॉबेरीचे फूड्स आहेत, सगळे प्रोडक्ट्स आहेत स्ट्रॉबेरीचे. टडंग टडंग टडंग. किती छान दिसतंय हे, थंड थंड वाटतं. मी उलटा चालू. तर आम्ही आता आलेलो आहोत जिथे मॅक्रोचे सगळे फूड प्रोडक्ट्स भेटतात, जे की स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आहेत, त्यापासून बनवलेले बाकीचे प्रोडक्ट्स. कशाला असं दाखव की ग. कशी आहे? थँक्यू. भारी आहे. चिया सीड्स आहे. घे पटकन. कुठं काय झालं ही पोरगी? तर मी आणि मेघा तिथे सध्या बसलोय. खूप कंटाळा आला. शॉपिंग काय करायची असते तरी. तर तिकडे ते 3 जण नाही जो ओके ठीक आहे. तर तिकडे ते 3 जण शॉपिंग करतात. मी आणि मेघा दिदी इथे निवांत बसलोय मस्त. वरती छत्री आहे, खाली टेबल आहे, डोक्यावर कॅप आहे, एव्हरीथिंग इज ओके. तरी ठीक आहे. ऊन आहे,
थोड्या वेळाने थंडावा सुटेल, गारवा सुटेल. उद्याच्या परत इव्हेंटची आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, कारण उद्या आम्ही झुंबा करणार आहोत. सॉरी योगा होणार, मग झुंबा सेशन होणार. बरोबर बोलते मी? हां, झुंबा सेशन होणार. तर आम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. इकडे मागे बलून्स खूप छान आहेत, पण त्यांना आपण हात नाही लावू शकत. इथे खूप छान स्टॉल आहेत, पण आपण तिथे जाऊ नाही शकत, कारण ऊन आहे तिथे खूप. हो की नाही? कसं नाही विनाकारण जायचं, पण एकटं तरी तिकडं राहू नाही शकत ना. अनोळखी व्यक्ती, अनोळखी ठिकाण, कसं राहावं माणसानी. माझे केस खूपच अकराळ विकराळ दिसतात, त्याने मी देखील खूप अकराळ विकराळ दिसते. तर माझा ओपिनियन माझ्यासाठी असं आहे की धनू, तू आता नाही का सध्या केसांना वरती बांधून घे. हो की नाही दीदी? म्हणजे थोडंसं निवांत वाटेल, शांत वाटेल. आपण आल्यापासून नुसतं खातोच आहे, नुसतं खातोच आहे. तरी मी लिमिटमध्ये खायला लागली. सिरियसली मला असं जास्त गप्पर नाही आवडत. पाणीपुरी सोडून आपल्याला काही नाही आवडत. पाणीपुरी जीवाच्या आधी चालेल, खूप मोठा होईल, बडबड ऐकण्यापेक्षा बरे. अशा पद्धतीत स्टॉल लावलेले आहेत. बाय बाय. चलो. तर इथे हे कुत्रा आहे. बघ 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 बघ. हा पांडा आहे हिच्यासारखा. हे लटकतायत. आणि ही चिमणी. हा कोण आहे? ही गाय. हे माहिती नाही काय. हा हत्ती. चल प्रयत्न कर. इथे चालू आहे मस्तपैकी बर्फाचा गोळा खाणं. चौघचे चौघ बर्फाचा गोळा खातायत. एवढ्या उन्हाचं कोण गोळा खात असतं? तर आम्ही आता आलो आहोत आमच्या बिलावर रेस्ट करण्यासाठी, कारण खूप ऊन होतं, खूप डेंजरस ऊन होतं. आणि आता मी आणि कीर्ती दिदी आमच्या रूममध्ये आलोत. ती तिकडे आमचा ब्लॉग बघतीये कालचा, त्यात पण खूप मजा येते आम्हाला बघायला. 3-4 वेळेस बघून झाला तरी बघा वाटतोय. तर आता आम्ही मस्तपैकी आमचा काय म्हणतात आराम करणार आहे. नंतर आम्ही प्रॅक्टिस करणार आहे उद्याच्या इव्हेंटसाठीची, कारण उद्या खूप जबरदस्त इव्हेंट होणार आहे आमचा. आणि बाकी काय आराम करायचा.